नमस्कार विद्यार्थ्यांनो. 12वी राज्यशास्त्राच्या आजच्या आपल्या तासामध्ये आपण यापूर्वी प्रकरण क्रमांक 1 आणि प्रकरण क्रमांक 2 अभ्यासले. तसंच आजच्या आपल्या तासामध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी प्रश्न अभ्यासणार आहोत. तर यामध्ये ज्या पद्धतीने पहिल्या 2 पाठांमध्ये आपण 1991 नंतर जगामध्ये कोणते कोणते बदल घडून आलेत आणि त्याचा समाज जीवनावरती कशा पद्धतीने परिणाम झाला हे आपण अभ्यासलं. त्याच पद्धतीने या आजच्या आपल्या प्रकरणामध्ये सुद्धा आपल्याला काही नवीन संकल्पना अस्तित्वात आलेल्या होत्या, त्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यामध्ये मानवी हक्कांबाबत जागरूकता असेल, बिगर राजकीय अभिकर्त्यांचे वाढते महत्त्व आहे, वेगवेगळे राज्य असतील, ह्यांच्याबाबत वेगवेगळे निर्माण झालेले प्रश्न असतील, तर यांच्याबाबत आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या समस्यांवर आधारितच आजचा आपला हा जो पाठ आहे तो आपण सुरू करतोय. यामध्ये बघा, सुरुवातीला आपल्याला पर्यावरणाबद्दल अभ्यासायचं आहे. कशा पद्धतीने जागतिक दर्जावरती पर्यावरणासाठी काय काय केलं जातं आहे, कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या परिषदा बोलवल्या जात आहेत आणि त्यातनं पर्यावरणाबद्दलची काळजी व्यक्त केली जाते आहे. त्याबद्दल वेगवेगळे निर्माण झालेले पर्यावरणासाठीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे सगळं आंतरराष्ट्रीय दर्जावरती कशा पद्धतीने हाताळलं जातं हे सगळं आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे. पहिल्या 2 पाठांमध्ये आपण 1991 नंतरच्या जगातील बदलांचा अभ्यास केलेला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अनेक नव्या संकल्पना अस्तित्वात आलेल्या आपण पाहिल्या आणि या सगळ्या संकल्पनानंतर जसे सहभागी राज्य असेल, मानवी हक्कांबाबत जागरूकता, बिगर राजकीय अभिकर्त्यांचे वाढते महत्त्व, अशा अनेक संकल्पना आपण बघितल्या. आज पर्यावरण, गरिबी आणि विकास योजनांचे दृष्टिकोन, लिंगभावविषयक दृष्टिकोन हे मानवतावादी प्रश्न महत्त्वाचे झाले आहेत. या पाठामध्ये आपण या प्रश्नांचा विचार करून त्या प्रश्नांना भारताने कसे हाताळले आहे हे समजून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण पर्यावरण आणि त्याबाबतची शाश्वतता अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम पर्यावरण म्हणजे काय हे आपण बघतोय. बघा, या ठिकाणी खाली पर्यावरण आणि त्यासंबंधी काही माहिती दिलेली आहे. पर्यावरण म्हणजे काय, तर पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण. आज आपण ज्यामुळे श्वास घेतो ती हवा, पृथ्वीचा बहुतांश भाग व्यापणारे पाणी आणि प्राणी इत्यादींचा यामध्ये आपल्याला समावेश करता येईल. जे वातावरण आज आपण आपल्या आजूबाजूला अनुभवतो आहे, ज्या वातावरणात आपण राहतो आहे, जी हवा आपण शरीरामध्ये घेतो आहे किंवा ज्या पाण्याचा आपण उपभोग घेत असतो किंवा एक साधारणतः एक असणारं जनजीवन, तर या सर्वांचा समावेश या पर्यावरण या शब्दामध्ये होतो. पर्यावरण म्हणजे ज्या वातावरणामध्ये माणूस, प्राणी आणि वनस्पती राहतात त्याला आपण पर्यावरण असं संबोधतो. सरळ साधी अशी जर व्याख्या पर्यावरणाची करायची म्हटली तर मनुष्य प्राणी ज्या वातावरणामध्ये जगतो आहे, ज्या वातावरणामध्ये प्राणी असतील, झाडे असतील, सर्व सजीव असतील, निर्जीव गोष्टी असतील, ह्या सगळे मिळून आपल्या आजूबाजूचं पर्यावरण तयार झालेलं आहे. यामध्ये माती, हवा, पाणी, खडक, हवामान इत्यादींचा समावेश केला जातो. या सर्वांचं मिळूनच एक प्रकारे पर्यावरण तयार होत असतं. नैसर्गिक पर्यावरण यामध्ये सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टीसुद्धा गृहीत धरल्या जातात. मानवनिर्मित पर्यावरण हा सुद्धा पर्यावरणाचाच भाग समजला जातो. म्हणजेच असे भूप्रदेश ज्यांचे परिवर्तन माणसाने शहरी भागांमध्ये किंवा शेतीसाठी केलेले आहे. नैसर्गिक पर्यावरणाचे रूपांतर मानवी पर्यावरणामध्ये केलेले आहे. इथे आपण 2 संकल्पना बघितल्यात, नैसर्गिक पर्यावरण आणि मानवी पर्यावरण. ज्या पद्धतीने ज्या गोष्टी निसर्ग निर्मित आहेत, निसर्गाने निर्माण केलेल्या आहेत, त्यांचा समावेश यामध्ये करता येईल. म्हणजेच माती असेल, पाणी असेल, हवा आहे, खडक, हवामान, या सर्वांना आपण नैसर्गिक पर्यावरण असं म्हणूया किंवा नैसर्गिक पर्यावरणाचा भाग समजूयात. त्याच पद्धतीने
मानवनिर्मित पर्यावरण म्हणजेच काय, तर आपल्या सभोवताली बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या पर्यावरणातील साधनसंपत्ती वापरून मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी तयार केलेल्या आहे. ज्या पद्धतीने शहरे असतील, रस्ते असतील, वेगवेगळी ठिकाणी तयार झालेली बांधकामं असतील, तर या सर्वांचा समावेश एक प्रकारे मानवनिर्मित पर्यावरणामध्ये केला जाईल. म्हणजेच नैसर्गिक पर्यावरणाचे रूपांतर मानवाने मानवी पर्यावरणामध्ये केलेले आहे. अशा पद्धतीने मानवाचा ज्यावेळेस पर्यावरणामध्ये हस्तक्षेप वाढत जातो, निसर्गामध्ये हस्तक्षेप वाढत जातो, त्यावेळेस नक्कीच पर्यावरणासाठी काही ना काहीतरी धोके निर्माण होतात आणि त्यालाच पर्यावरणाचा ऱ्हास असं म्हटलं जातं. तोच आज आपण पुढे अभ्यासतो आहे. 1972 साली स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्रांच्या मानवी पर्यावरण विषयक परिषदेत पहिल्यांदाच आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांच्यातील संबंधांचा विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर केला गेला. या परिषदेचा मुख्य हेतू मानवी पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी देशांना प्रोत्साहन देणे, मार्गदर्शन करणे असा होता. सर्वप्रथम 1972 साली स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्राने एक पर्यावरणविषयक परिषद बोलावली होती आणि या परिषदेमध्ये प्रत्येक राष्ट्रांचा ज्या पद्धतीने आर्थिक विकास महत्त्वाचा आहे, त्याच पद्धतीने पर्यावरणाचा ऱ्हास आणि आर्थिक विकास यांच्यातील जे काही संबंध आहेत, कुठेही आर्थिक विकास होत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, पर्यावरणाची हानी होऊ नये, हा विचार केला जायला हवा, यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ती परिषद बोलवण्यात आली. आणि त्या परिषदेचा मूळ उद्देश, मूळ हेतू हाच होता की मानवाने पर्यावरणाचं संरक्षण करायला हवं. आर्थिक विकास करत असताना कुठल्याही पद्धतीने पर्यावरणाला हानी पोहोचवली जाऊ नये. तसेच त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रत्येक राष्ट्रांना प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे, मार्गदर्शन केलं गेलं पाहिजे की कशा पद्धतीने पर्यावरणाची हानी थांबवता येईल, ऱ्हास थांबवता येईल. यासाठी प्रोत्साहन देणे तसेच मार्गदर्शन करणे हा मूळ हेतू स्टॉकहोम येथे झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक परिषदेचा होता. 1983 साली संयुक्त राष्ट्राने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना केली. त्यावेळेस ब्रंटलँड कमिशन या आयोगाने 1987 साली आपला अहवाल सादर केला आणि या अहवालामध्ये केवळ आर्थिक वाढीचा नाही तर शाश्वत विकासाचा पर्यायी दृष्टिकोन मांडण्यात आला. केवळ आर्थिक विकास होणे महत्त्वाचं नाही तर तो शाश्वत विकाससुद्धा असणे गरजेचं आहे असं त्यावेळेस मांडण्यात आलं. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण आणि विकास परिषद बोलावली. ही परिषद ब्रंटलँड कमिशनच्या अहवालाचा आढावा घेणार होती आणि संयुक्त राष्ट्रांच्या या आमसभेने ब्रंटलँड कमिशनने जो काही अहवाल सादर केलेला होता, त्या अहवालाबाबतीत त्यांनी त्या ठिकाणी आढावा घेतला आणि या परिषदेचा हेतू सामाजिक आर्थिक विकास घडवून आणणारी तसेच पर्यावरणाचा ऱ्हास रोखणारी विकासाची संकल्पना समजून घेण्याचा होता. ज्या पद्धतीने स्टॉकहोमची परिषद झालेली होती त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा हा जो काही ब्रंटलँड कमिशनने अहवाल सादर केलेला होता, त्या अहवालाचा या परिषदेने आढावा घेतला आणि त्यावेळेस या परिषदेचा सुद्धा मूळ हेतू हाच होता की तुम्ही एखाद्या राष्ट्राचा सामाजिक किंवा आर्थिक विकास घडवून आणत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी कुठल्या पद्धतीची काळजी तुम्ही घेताय हे या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न होता. त्याचबरोबर विकसनशील राष्ट्रे आणि औद्योगिक प्रगत राष्ट्रे यांच्या एकत्रित प्रयत्नातून पृथ्वीचे सदृढ भवितव्य साधणे हे देखील या परिषदेचे उद्दिष्ट होते. आणि अशाच पद्धतीने जी काही विकसनशील राष्ट्र आहे, विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत आहेत, तसंच काही प्रगत राष्ट्र होती जी औद्योगिकदृष्ट्या अगदी विकसित अशी होती, या राष्ट्रांनी एकत्रित येऊन पृथ्वीचं जे काही पुढचं भविष्य आहे, भवितव्य आहे, त्यासाठी एकत्रित येऊन प्रयत्न करणे हे या ठिकाणी महत्त्वाचं होतं. ही परिषद 1992 साली रिओ येथे झाली. 1992 साली रिओ येथे ही जी परिषद बोलावली गेली, जी विकसनशील राष्ट्र आणि विकसित राष्ट्र या दोघी राष्ट्रांनी एकत्रित कशा पद्धतीने प्रयत्न करायचे ते सुद्धा पर्यावरणासाठी,
हे या परिषदेमध्ये तिथे मांडण्यात आलं. या परिषदेला वेगवेगळी नावं आहेत, या ठिकाणी दिलेली आहेत बघा. रिओ दे जेनेरिओ अर्थ समिट हे या परिषदेचं एक नाव. तसंच रिओ समिट 1992 हे सुद्धा एक दुसरं नामकरण आहे याच परिषदेचं, जी 1992 साली रिओ या ठिकाणी भरवण्यात आलेली होती. तसंच तिसरं आणखी एक नाव होतं रिओ कॉन्फरन्स किंवा अर्थ समिट. अशी या परिषदेची विविध नावं आहेत. या परिषदेने विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करण्याचा तसेच पर्यावरण आणि विकास यांचा एकत्रितपणे विचार करण्यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. आणि या परिषदेने सुद्धा त्यांचा मूळ हेतू समोर ठेवूनच विकसनशील राष्ट्र आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र एकत्र येऊन त्यांनी एक विचार समोर मांडला की एक प्रकारे विकास करत असतानाच पर्यावरण आणि विकास या दोघांचाही एकत्रितपणे विचार करण्यासाठी आणि पर्यावरणाला वाचवण्यासाठी काही ना काही प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सुरुवातीला जनजागृती होणं गरजेचं आहे. शासन, उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांचे नेते 2002 साली जोहान्सबर्ग येथे अर्थ समिटसाठी एकत्र आले. या पुढची परिषद जोहान्सबर्ग याबद्दल आपण इथे वाचतो आहे. 2002 साली जी पुढची परिषद भरवण्यात आली ती जोहान्सबर्ग या ठिकाणी होती. राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांसाठी शाश्वत विकास हे सर्वात महत्त्वाचे ध्येय हे ठरले आहे. आणि ज्या पद्धतीने या जोहान्सबर्गच्या परिषदेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट समोर आली की राष्ट्रीय पातळीवर असेल, प्रादेशिक पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांसाठी जर खऱ्या अर्थाने विकास महत्त्वाचा असेल, शाश्वत विकास महत्त्वाचा असेल, तर त्यासाठी या शाश्वत विकासासाठी सर्वात प्रथम या सर्वांनी पर्यावरणाला महत्त्व देणे गरजेचे आहे. 2012 मध्ये रिओ येथे संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकासासंदर्भात पुन्हा एकदा परिषद घेतली गेली. त्याला रिओ+20 किंवा रिओ अर्थ समिट 2012 असं संबोधलं जातं. आणि संयुक्त राष्ट्रांनी या शाश्वत विकासासंदर्भात पुन्हा एक परिषद घडवून आणली रिओ याच ठिकाणी, जी 1992ला सुरुवातीला भरवण्यात आली. तशीच 2012 साली परत एकदा भरवण्यात आली आणि तिला परत अर्थ समिट 2012 असं संबोधलं गेलं. आणि या ठिकाणी शाश्वत विकासाचा मुद्दा हा पुन्हा एकदा मांडण्यात आला. पर्यावरणीय शाश्वततेचा उद्देश नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे, ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधून काढणे, प्रदूषण आणि पर्यावरणाला पोहोचणारी हानी कमी करणे हा आहे. पर्यावरणीय संसाधनांची हानी रोखण्यासाठी पर्यावरणासोबतच जबाबदार नाते निर्माण करणे व दीर्घकाळासाठी पर्यावरणीय गुणवत्ता राखणे ही पर्यावरण संसाधनांची व्याख्या आहे. खऱ्या अर्थाने पर्यावरण शाश्वततेचा उद्देश काय असेल? पर्यावरणाला आपल्याला शाश्वत ठेवायचं आहे. त्याचा जो काही विकास आहे तो अशाच पद्धतीने शाश्वत ठेवायचा आहे. म्हणजेच काय, तर निसर्गातली जी काही नैसर्गिक संसाधनं आहे, नैसर्गिक संपत्ती आहे, जसं पाणी असेल, खनिज असेल, झाडे असतील, वेगवेगळे खनिज तेल असेल, तर हे जे काही उद्योगांसाठी आपण पर्यावरणाकडनं घेतो आहे, तर या सर्व ऊर्जेच्या स्रोतांचं एकतर त्यांचं संरक्षण झालं पाहिजे. ती जशी आहेत तशी आपल्याला अनेक वर्षानुवर्षे त्यांना जपून ठेवता आली पाहिजे. वापरत असताना किंवा आपण जे ऊर्जा स्रोत वापरतो आहोत, जी खनिज संपत्ती आपण वापरतो आहे, खनिज साधने किंवा जेही नैसर्गिक संसाधने आपण उद्योगांसाठी कच्चा माल म्हणून वापरत आहोत, तर या सर्वांसाठी पर्यायी वेगवेगळे स्रोत आपल्याला शोधून काढणं गरजेचं आहे. तसंच जे काही उद्योग, मोठमोठे व्यापार किंवा मोठमोठे उद्योग क्षेत्र वाढीला लागलेले आहे, तर यावेळेस हे उद्योग वाढत असताना यातनं कुठल्याही प्रकारे पर्यावरणाला हानी पोहोचता कामा नये, पर्यावरणाचं प्रदूषण वाढता कामा नये. आणि जे काही प्रदूषण होत असेल त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे हा खऱ्या अर्थाने या शाश्वततेचा उद्देश होता. याच पर्यावरणीय साधनांना किंवा यालाच आपण पर्यावरणीय संसाधने असं म्हणतो. तर दीर्घकाळासाठी पर्यावरणीय गुणवत्ता राखणे आणि कुठल्याही पद्धतीने पर्यावरणाची गुणवत्ता ही कमी व्हायला नको. ज्या पद्धतीचं
सुंदर असं पर्यावरण पूर्वीपासून होतं, त्याच पद्धतीचं पर्यावरण आपल्याला राखता यायला हवं. त्याची गुणवत्ता आपल्याला राखता यायला हवी. ते कुठेही प्रदूषित व्हायला नको. ही पर्यावरणीय संसाधनांची खऱ्या अर्थाने व्याख्या आहे. पर्यावरणीय संसाधनांचा उद्देश हा आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करताना पुढील पिढीच्या गरजा भागवण्याच्या क्षमतेशी तडजोड न करणे हा आहे. आज आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठी शहरं निर्माण करण्यासाठी, मोठमोठे रस्ते तयार करण्यासाठी फार मोठमोठे जमिनीचं जे क्षेत्र आहे किंवा जंगलांचे क्षेत्र आहे, तिथे झाडांची कत्तल केली जात आहे, झाडे तोडली जात आहेत आणि त्या ठिकाणी आजकाल शहरांची वस्ती वाढत चाललेली आहे. शहरीकरण होत चाललेलं आहे, कुठेतरी कॉन्क्रिटायझेशन होत चाललेलं आहे आणि या सगळ्या वाढत्या शहरीकरणामुळे झाडांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि यामुळे पुढच्या पिढीला कुठेतरी या सगळ्या परिणाम भोगावा लागणार आहे. म्हणूनच या ठिकाणी म्हटलं आहे की आपण आजच्या पिढीचा विचार करतोय, पण पुढच्या पिढींच्या गरजा भागवण्याची जी काही या निसर्गामध्ये क्षमता आहे ती कुठेतरी आपण कमी करतो आहे, तिच्यासोबत आपण तडजोड करतो आहे. तर असं व्हायला नको. आपण इतका स्वार्थीपणा मानवाने दाखवायला नको. पर्यावरणाशी निगडीत महत्त्वाच्या समस्यांचा खाली इथे उल्लेख केलेला आहे. पर्यावरणाबाबतच्या समस्या आपल्यासाठी काही नवीन नाही आहेत. पर्यावरण हा विषय तुम्ही अभ्यासला असेलच. 11वीमध्ये असताना, 10वीमध्ये असताना पर्यावरण हा एक स्वतंत्र विषय तुम्ही अभ्यासला असेल. त्याबाबतचे प्रकल्प वगैरे तुम्ही सादर केलेले असतील. त्यावेळेस कुठल्या कुठल्या पद्धतीने पर्यावरणाची हानी होते आहे, कशा पद्धतीने पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे, हे आपल्याला माहिती असेलच. त्याबद्दल थोडक्यात या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकतो, हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड, पाण्याची कमतरता, जैवविविधतेचा ऱ्हास अशी अनेक महत्त्वाची उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. महत्त्वाच्या समस्या पर्यावरणाशी निगडीत आपल्याला इथे सांगितलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती बघायची झालीच तर बघा, हवामान बदल म्हणजेच काय, तर हवामान बदलाचं प्रमुख कारण हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे आहे. यामुळे दुष्काळ, वणवे, उष्णतेच्या लाटा आणि पूर यासारख्या तीव्र वातावरणीय समस्या उद्भवतात. तर हरितगृह वायू जे आहेत, या हरितगृहांमध्ये वेगवेगळ्या वायूंचं उत्सर्जन होतं आणि या उत्सर्जन ज्यावेळेस वातावरणामध्ये मिसळतं, हे वेगवेगळे वायू ज्यावेळेस वातावरणामध्ये मिसळले जातात त्यावेळेस खऱ्या अर्थाने वातावरण प्रदूषित होत असतं. जरी हे आपल्या डोळ्याला न दिसणारे असे वायू असले तरीसुद्धा यामुळे वातावरणाचं फार मोठं नुकसान होत असतं आणि दुष्काळ असेल, वणवे असतील किंवा उष्णतेच्या लाटा असतील, हे सगळं यामुळे अशा मोठमोठ्या पर्यावरणीय समस्या उद्भवताना आपल्याला दिसतात. पुढचा या ठिकाणी मुद्दा आहे बघा, कशा पद्धतीचं पर्यावरणाशी निगडीत समस्या आहेत. तर प्रदूषण ही समस्या आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण वाढायला सुरुवात झालेली आहे. हवेचे प्रदूषण असेल, हवामान बदल यांच्यात निकटचा संबंध आहे. हरितगृह वायूंमुळे पृथ्वीची उष्णता तर वाढतेच, त्याशिवाय महानगरांमध्ये दाट धुक्यांसारखे प्रदूषण वाढून लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचते आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये, महानगरांमध्ये हरितगृह यातील वायू तसेच वातावरणाची वाढणारी उष्णता, मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या रहदारीमुळे, त्यातील गाड्यांतील धुरांमुळे, तसेच हे जे काही वातावरण प्रदूषित होत आहे यामुळे शहरामध्ये लोकांच्या आरोग्याला जास्त हानी पोहोचताना आपल्याला दिसते आहे. जंगलतोड, याचं मी सध्याच तुम्हाला एक उदाहरण सांगितलं जंगलतोडबद्दल, की जंगले कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, जो एरवी पर्यावरणात मिसळून जागतिक तापमानवाढीत भर घालतो. जंगलतोड झाल्यामुळे जंगलांवर अवलंबून असणारे प्राणी मानवाच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जे जंगलावर अवलंबून असणारे प्राणी असतील त्यांच्यासाठी त्यांचा निवारा त्यांच्याकडून काढून घेतला जातो आहे. तसेच कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजनची निर्मिती करणारी जंगले आता कमी होऊ लागली आहेत आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळे वातावरणातील जे काही तापमान आहे ते आपल्याला वाढताना दिसतं आहे. तसंच पाण्याची कमतरता, लोकसंख्या वाढ आणि हवामान बदलामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती, पाण्याची कमतरता हा आज मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. सतत वाढत जाणारी लोकसंख्या आणि या लोकसंख्येसाठी
पाण्याची कमी पडणारी उपलब्धता, यामुळे आता पाण्याची कमतरता भासू लागलेली आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळवणे ही लोकांसमोरील फार मोठी समस्या आहे. जैवविविधतेचा ऱ्हास. जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे अन्नसुरक्षेचा आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो. हवामान बदल हेही जैवविविधतेच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण आहे. हवामानातील बदलामुळे बऱ्याचशा प्रजाती असतील त्या पूर्णपणे नष्ट झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्यांच्यातील काही प्रजाती असतील प्राण्यांच्या तर पक्ष्यांच्या, अशा बऱ्याचशा प्रजाती आता पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत. त्यांचा ऱ्हास होत गेलेला आहे. आता ते म्हणजे प्राणी असतील, पक्षी असतील, अशा प्रकारचे आता आपल्याला पुन्हा पृथ्वीवरती कुठेही आढळणार नाहीत. ही उदाहरणं आहेत जैवविविधतेच्या ऱ्हासाची. आणि त्याचं मूळ कारण आहे वाढत जाणारं प्रदूषण, पर्यावरणाची होणारी हानी. या ठिकाणी प्रदूषणाची काही उदाहरणं आपण चित्रातून बघतो आहे की शहरांमध्ये ही उदाहरणं आपल्याला सर्रास दिसतात. पर्यावरण संवर्धनासाठी तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी काही मुद्दे दिलेले आहेत. हे आपल्याला अभ्यासासाठी दिलेले आहेत की पर्यावरणाच्या संवर्धनासाठी, पर्यावरण वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो. हवामानातील बदल, प्रदूषण असेल, जंगलतोड असेल, या प्रत्येक समस्येसाठी आपण आपल्या दृष्टीने, आपल्या सोयीने काय करू शकतो, हे या ठिकाणी आपल्याला विचार करून लिहायचे आहे. तर बघा, आपण आजच्या आपल्या तासामध्ये भारताच्या पर्यावरण आणि जंगलविषयक किंवा नियोजन असेल, धोरण असेल, यांच्याबाबतचं आपल्याला माहिती अभ्यासायची आहेच. परंतु आजच्या आपल्या तासामध्ये आपण पर्यावरण आणि त्यामध्ये वेगवेगळे झालेले बदल, वेगवेगळ्या निर्माण झालेल्या समस्या आज आपण अभ्यासल्या. आपल्या पुढच्या तासामध्ये आपण पर्यावरणामुळे जी काही पर्यावरणाची हानी झालेली आहे त्यासाठी भारताने पुढे कुठली पावलं उचलली, गरिबी आणि शाश्वत विकास ही संकल्पना, तसंच शाश्वत विकासाची ध्येय असतील, तसंच विकास प्रक्रियेचे 3 महत्त्वाचे पैलू आपल्याला पुढे अभ्यासायचे आहेत. तर हे सगळं आपण पुढे आपल्या तासामध्ये अभ्यासणार आहोत. आजचा आपला तास आपण इथेच थांबवतोय. धन्यवाद.